15 ऑगस्ट 1947 रोजी देश स्वतंत्र झाला. ब्रिटिश सत्तेची जुलमी राजवट संपुष्टात आली. आपण स्वतंत्र झालो. देशाचं पहिलं मंत्रिमंडळ अस्तित्वात आलं. तिरंगा फडकला. ब्रिटिश इथून निघून गेला. स्वराज्याची प्राप्ती झाली. आता या स्वराज्याचं सुराज्यात रूपांतर करणं हे एकच ध्येय होतं. पंडित जवाहरलाल नेहरूंच्या नेतृत्वाखाली सामान्य नागरिक मोठ्या उत्साहानं या ध्येय प्राप्तीसाठी कार्यरत झाला. केसरी सारखी स्वातंत्र्य लढ्याच्या काळात धडाडीनं आघाडीवर असणारी काही वृत्तपत्र तितक्याच हिरिरीनं पुढेही चालू होती. काही वृत्तपत्र मात्र बंद पडली. जानेवारी 1948 रोजी लोकसत्ता हे दैनिक आणि पुढे त्याच वर्षात ऑक्टोबर पासून रविवारची लोकसत्ता हे साप्ताहिक सुरू झालं. या मान्यवर संपादकानंतर लोकसत्तेचे विद्यमान संपादक म्हणून डॉक्टर अरुण टिकेकर हे काम पाहत आहेत. या वृत्तपत्राच्या पुढमाग सर्वदूर महाराष्ट्रामधून विविध ठिकाणी निरनिराळ्या विचारांची वृत्तपत्र प्रकाशित होऊ लागली होती. स्वातंत्र्योत्तर काळात नव्यानं आलेल्या विविध विचारांच्या वृत्तपत्रांनी कानाकोपऱ्यात बातमी आणि विचार पोहोचवण्याचं महत्वाचं काम पार पाडलं. भाषिक वृत्तपत्रांचे महर्षी सकाळचे संस्थापक संपादक डॉक्टर नाभी परुळेकर, तरुण भारत नागपूरचे प्रमुख संपादक गत्रम माडखोलकर, प्रभातचे संपादक वारा कोठारी, पत्र महर्षी समाज सुधारक प्रबोधनकार ठाकरे, ज्येष्ठ पत्रकार आणि विचारवंत त्र्यंबी पर्वते, पत्र पंडित पावा गाडगीळ, ज्येष्ठ पत्रकार विचारवंत प्रभाकर पाध्ये, तरुण भारत पुणेचे संपादक चंप भिशीकर, लोकसत्तेचे एक संपादक रना लाटे, संचार सोलापूरचे संपादक रंगा वैद्य, थोर विचारवंत आणि पत्रकार हरा महाजनी, विशाल सह्याद्रीचे संपादक अनंतराव पाटील, ज्येष्ठ पत्रकार द्वाभ कर्णिक इत्यादी विचारवंत पत्रकारांनी विविध विषयांवर लेखन करून स्वातंत्र्योत्तर महाराष्ट्र घडवण्यात महत्वाची कामगिरी पार पाडली आहे. ज्येष्ठ पत्रकार, स्वातंत्र्य सेनानी, सामाजिक कार्यकर्ते आणि माजी आमदार श्रीयुत नरुभाऊ लिमये यांनी वृत्तपत्र म्हणजे नेमकं काय हे विस्तारानं सांगितलं. सकाळ वर्तमानपत्र आलं आणि त्यांनी सगळ्या अर्थानं वृत्तपत्र अशी सुरुवात केली. त्यामुळं आम्ही सगळे त्यावेळेला म्हणायचे, हे कोण वृत्तपत्र वाचतंय? आमचा क्लास ठरलेला, आमचा वाचक वर्ग ठरलेला. तेव्हा तो पण सकाळनं ओळखलं होतं की आता समाजाची पातळी अशा वर आली आहे
की तुम्ही सांगाल ते परस्पर ते ग्रहण करणार नाही. हे लोकशक्ती सांगतोय म्हणून मी मान्य करतो, काळ सांगतोय म्हणून मान्य करतो, किंवा लोकमान्यांच्या केसरी सांगतोय म्हणून मान्य करतो, याच्या पलीकडे लोक गेलेले आहेत. तुम्ही ऑब्जेक्टिव्ह न्यूज तेवढी लोकांच्या बरोबर ठेवा, त्यातनं काय घ्यायचं असेल ते त्यांचं त्यांना घेऊ दे. ही भूक वाढल्याबरोबर दैनिक निघाली. 8 जुलै 1948 रोजी ज्येष्ठ पत्रकार श्रीयुत भा. धुरंधर यांच्या संपादकत्वाखाली मुंबईत नवभारत प्रकाशित झालं. 1952 मध्ये देशात पहिल्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या. पहिल्यांदाच होणाऱ्या या निवडणुकांबाबत अनेक प्रकारची माहिती देण्याचं आणि जनतेला मतदानासाठी प्रवृत्त करण्याचं महत्वाचं काम वृत्तपत्रांनी केलं. सामान्य माणसाचं कुतूहल जागृत करण्यात वृत्तपत्रांना यश आलं. या निवडणुकीबाबत सर्वसामान्यांना जसं कुतूहल होतं, त्याचप्रमाणे मोठमोठ्या नेते मंडळींनाही प्रचंड उत्सुकता होती. या पहिल्याच निवडणुकीत काही नेते मंडळींनी विजय मिळवला, तर काही नेते मंडळींना जबरदस्त पराभव पत्करावा लागला. या साऱ्या निवडणूक प्रक्रियेत मराठी वृत्तपत्रांची कामगिरी फार मोलाची होती. देशात प्रथमच राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक होत होती. केंद्र सरकारनं नेमलेल्या फाजल अली आयोगानं 1955 मध्ये भाषावार प्रांत रचनेच्या संदर्भात एकभाषी महाराष्ट्र राज्याची मागणी फेटाळली. मराठी समाज मन पार हादरून गेलं. संयुक्त महाराष्ट्राची मागणी पुढे येऊ लागली. दत्तू बांदेकर यांच्यासारखे अनेक लेखक आपापल्या स्तंभातून ही मागणी मांडू लागले. एस.एम. जोशी यांच्यासारख्या शांत नेत्यानं कंबर कसली. नानासाहेब गोरे यांनी झंझावाती दौरा करून सबंध महाराष्ट्र जागा केला. जयंतराव टिळकांनी आपल्या बुलंद आवाजात संयुक्त महाराष्ट्राची मागणी लावून धरली. श्रीपाद अमृत डांगे यांनीही आपल्या बोचऱ्या शैलीत संयुक्त महाराष्ट्राची जोरदार मागणी केली. आचार्य अत्रे यांनी तर अनेक सभा गाजवून संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे अशी सिंहगर्जना केली. त्यासाठी मराठा तितुका मिळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा हे ब्रीद वाक्य अंकाच्या शिरोभागी ठेवून 15 नोव्हेंबर 1956 रोजी मराठा हे आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांचं संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचं मुखपत्र सुरू झालं. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचं रणशिंग फुंकलं गेलं. अग्रलेखाच्या शिरोभागी तुकारामाचा अभंग होता. भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाचे काठी देऊ माथा. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री श्रीयुत यशवंतराव चव्हाण यांनी टाइम्स वृत्त समूहानं मराठी दैनिक काढावं अशी सूचना केली. त्यानुसार 18 जून 1962 रोजी महाराष्ट्र टाइम्स या दैनिकाचं प्रकाशन करण्यात आलं. त्याचे पहिले संपादक होते ज्येष्ठ पत्रकार द्वाभ कर्णिक. महाराष्ट्र राज्य स्थापनेनंतरच्या काळातलं एक वैशिष्ट्यपूर्ण वर्तमानपत्र म्हणून महाराष्ट्र टाइम्स या वृत्तपत्राचा उल्लेख करावा लागेल.
संपादक गोविंद तळवलकर यांनी महाराष्ट्र टाइम्स मधून अग्रलेख लेखनाचा एक नवा पायंडा निर्माण केला. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर मुंबई या राजधानीच्या शहरातून प्रसिद्ध होणाऱ्या लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स या दैनिकांबरोबरच नवा काळ, नवशक्ती, सकाळ, सामना, महानगर, तरुण भारत अशा असंख्य दैनिकांनी आजचा महाराष्ट्र घडवायला खूप मदत केली आहे. ज्येष्ठ पत्रकार, कृतिशील संपादक, लेखक, फरडे वक्ते, जनसामान्यांमध्ये मिसळणारे पत्रकार श्रीयुत माधव गडकरी यांनी सध्याच्या पत्रकारितेबद्दल आपले परखड विचार व्यक्त केले. माणूस शेवटी मोठा आहे. वर्तमानपत्र हे लोकसेवेसाठी आहे हे जे टिळक आगरकरांनी आम्हाला शिकवलं, त्यांचा काळही वेगळा होता. ते फार मोठी माणसं होती. पण आज सुद्धा सामान्य माणसांचे जे प्रश्न आहेत ते तेवढेच मोठे आहेत. माझ्या आयुष्यामध्ये इतक्या व्यक्ती आल्या आणि बातमी जशी येत असे तशा बातमी मागच्या घटनाही येत असत. आपल्याला माहित असेल, पुण्यामध्ये एक अपघात झाला. त्या अपघातामध्ये मुलीला वाचवता वाचवता एक माणूस मरण पावला. परंतु त्यामुळे त्याच्या घरात केवढे प्रश्न झाले. आम्ही लोकसत्तेच्या वतीनं निधी सुरू केला. त्या बाईंच्या दुसऱ्या मुलींच्या लग्नासाठी जेवढे पैसे लागतील उद्या तेवढे पैसे वाचकांनी जमवून दिले. रायगडमध्ये पूर आला, आम्ही उभे राहिलो. कोकणामध्ये पूर आला, आम्ही उभे राहिलो. आणि आनंद वाटायचा की गावागावामध्ये जावं, लोकांना मदत करावी, लोकांची घरं बांधताना त्यांना कौलं आणून द्यावीत. असे करत करत जी पत्रकारिता आम्ही जपली ती आता कमी होते आहे, याचं थोडंसं दुःख आहे. स्वातंत्र्यानंतरची ही 50 वर्ष आम्ही फार आनंदाने काढली आणि आता लोकांना असं वाटतं की वर्तमानपत्राचं जे काम आहे ते फक्त मतप्रदर्शन करणं. राजकारण्यांची असो की कोणाची असो, जी फार वेगानं बदनामी केली जाते, ती बदनामी करणं हा सुद्धा जसा काही आपला अधिकार आहे असं वर्तमानपत्रातले लोक मानतात. तेही बरोबर नाही. कारण वृत्तपत्रांचा उपयोग हा माझ्या दृष्टीनं केवळ मूर्तिभंजनासाठी होता कामा नये. तो शिल्पकाराच्या दृष्टीनं काही संस्था उभ्या करण्यासाठी, काही माणसं उभं करण्यासाठी सुद्धा व्हायला पाहिजे. 1952 मध्ये आलेल्या दुष्काळात मराठी माणसाला माहिती आणि आधार देण्याचं महत्वाचं काम वृत्तपत्रांनी केलं. बारा जुलै 1961 रोजी पानशेतचं धरण फुटलं. पुणे शहर आणि आसपासच्या परिसरात हाहाकार माजला. यावेळीही वृत्तपत्रांची कामगिरी फार मोलाची ठरली. एकोणीसशे 1965 आणि 1971 मध्ये आपल्यावर लादल्या गेलेल्या परकीय आक्रमणाच्या वेळी जनता जनार्दनाला जाग करून त्याच्या मनात प्रखर देशप्रेम निर्माण करण्याचं अत्यंत अवघड काम वृत्तपत्रांनीच केलं आहे. एकोणीसशे 75 मध्ये दुर्दैवानं देशात आलेल्या आणीबाणीच्या वेळीही सेन्सॉरशिपच्या दडपशाहीला चोख उत्तर देऊन वृत्तपत्र स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी मराठी वृत्तपत्रांनी चोख कामगिरी पार पाडली आहे. कोयनेचा भूकंप काय की 1993 मधला लातूर मधला भूकंप काय, त्याची सुयोग्य माहिती देण्यात आणि भूकंपग्रस्तांना प्रचंड मदत मिळवून देण्यात मराठी वृत्तपत्र सतत आघाडीवर राहिली आहेत.
अगदी अलीकडे गुटखासारख्या व्यसनांना मूठ माती देऊन व्यसनरहित समाज निर्माण करण्याचं एक फार मोठं आव्हान वृत्तपत्र सृष्टीनं स्वीकारलं आहे. वृत्तपत्र सृष्टीत व्यंगचित्रांचं अनन्यसाधारण असं महत्व आहे. आर के लक्ष्मण या जगद्विख्यात व्यंगचित्रकारानं आपल्या कुंचल्यानं सामान्य माणसाचं दुःख वेशीवर टांगलं. खरं म्हणजे त्याला एक चेहरा दिला. त्यांनी व्यंगचित्र आणि व्यंगचित्रकार यांना वृत्तपत्र सृष्टीत एक खास स्थान निर्माण करून दिलं. जे काम कधी कधी अग्रलेखही करू शकणार नाही ते काम एखादं व्यंगचित्र सहज करू शकेल हे त्यांनी अनेकदा सिद्ध केलं. व्यंगचित्रांचा आणखी एक बादशहा म्हणजे बाळ ठाकरे. मार्मिक हे साप्ताहिक लोकप्रिय झालं ते त्यांच्या व्यंगचित्रांमुळेच. बाळ ठाकरे म्हणजे मराठी वृत्तपत्र सृष्टीतल्या राजकीय व्यंगचित्रांचे खर तर अनभिषिक्त सम्राटच मानावे लागतील. विकास सबनीस यांची हसरी सकाळ आणि इतर अनेक व्यंगचित्रकार आणि त्यांची व्यंगचित्र म्हणजे मराठी वृत्तपत्र सृष्टीतला एक रिलीफच मानावा लागेल. वृत्तपत्रांच्या जोडीला महाराष्ट्रात साप्ताहिकांचं प्रकाशनही फार मोठ्या प्रमाणात होत आहे. 1948 मध्ये सुरू झालेलं साने गुरुजींचं साधना हे साप्ताहिक आजही मोठ्या दिमाखात चालू आहे. माणूस या साप्ताहिकानं महाराष्ट्रामध्ये नवा विचार दिला. लोकप्रभा म्हणजे मराठी माणसाची सांस्कृतिक महत्ता. सोबत हे गवा बेहरे यांचं साप्ताहिक म्हणजे विचारधन मानलं गेलं. साप्ताहिक सकाळनं आपला असा एक खास वाचक वर्ग निर्माण केला. प्रभंजन हे नारायण आठवले यांचं साप्ताहिक एकेकाळी खूप लोकप्रिय होतं. रसरंग या नाट्यचित्र साप्ताहिकाचा वाचक वर्ग खूप मोठा होता. आजकाल तालुका त्याचबरोबर जिल्हा पातळीवर अनेक साप्ताहिक प्रकाशित होत आहेत. ही साप्ताहिक अनेक प्रकारचा विचार आणि मत आपापल्या वाचकांपर्यंत नेऊन पोहोचवतात. विविध प्रकारची मोठी वृत्तपत्र आज आपापल्या रंगीत पुरवण्या सातत्यानं काढताना दिसतात. ज्येष्ठ गांधीवादी, विचारवंत, माजी सभापती आणि सहकार चळवळीचे प्रणेते श्रीयुत बाळासाहेब भारदे यांचे आजच्या पत्रकारितेबद्दलचे विचार. की यशवंतराव चव्हाण ज्या वेळेला मुख्यमंत्री झाले तेव्हा महाराष्ट्राची दिशा काय, देशाची दिशा काय आहे, महाराष्ट्राची दिशा काय आहे, त्यावेळेला त्यांनी कृषी औद्योग सहकारी कृषी औद्योग समाज हे महाराष्ट्राचं ध्येय ठरलं आणि हे ध्येय हे देशामधलं क्रांतिकारक ध्येय आहे. तोही
विचार महाराष्ट्राने केला आणि त्यालाही महाराष्ट्रातल्या पत्रकारांनी साथ दिली. त्याबरोबर हेही पाहिलं पाहिजे की आता पूर्वी इतके ध्येयवादी पत्रकार नाहीत. पूर्वी असं होतं की कार्यकर्ता पत्रकर्ता होता. पत्रकर्ता हा कार्यासाठी करीत होता. आता पत्रकर्ता स्वतंत्र विषय झालेला आहे. साखळी पत्र आलेली आहेत, पत्रकारवाही बंधन आलेली आहेत, देशातली परिस्थिती बिघडलेली आहे, स्वातंत्र्याचा संकोच होत आहे. अशा काळामध्ये आम्हाला असं वाटतं निर्भय पत्रकार ही काळाची गरज आहे आणि असे पत्रकार निर्माण करण्याची क्षमता महाराष्ट्रातल्या पत्रसृष्टीमध्ये आहे. त्यांनी गरिबाची बाजू घ्यावी. आज कोणतंही सरकार असलं तर संघटित वर्गाला शरण गेलेलं आहे. संघटित वर्गाचे प्रश्न सुटू शकतात, असंघटित ग्रामीण लोकांचे प्रश्न सुटत नाही. त्यालाही अग्रस्थान देणं हे पत्रकारांचं कर्तव्य आहे. स्वातंत्र्य महोत्सवामध्ये स्वराज्याचं रूपांतर ग्रामस्वराज्याचं व्हावं या ठिकाणी पत्रकारांनी आपली लिखणी बुद्धी कामाला लावावी अशी माझी इच्छा आहे. बातमीची तातडी लक्षात घेऊन दैनिकांच्या आणि साप्ताहिकांच्या जोडीला अलीकडे दुपारची म्हणून बरीच वर्तमानपत्र विशेषतः मुंबईतून प्रकाशित होताना दिसतात. सांज लोकसत्ता हेही त्यापैकीच एक वृत्तपत्र. अशी अनेक वृत्तपत्र आज राजधानीतून प्रसिद्ध होतात. महानगर या वृत्तपत्रानं एक वेगळंच आव्हान दुपारच्या वृत्तपत्रांसाठी निर्माण केलं. राजधानीतून प्रसिद्ध होणाऱ्या या दुपारच्या वृत्तपत्रांबरोबरच पुण्यातून संध्या किंवा केसरी अशीही काही आणखी वृत्तपत्र प्रसिद्ध होताना दिसतात. वृत्तपत्र प्रसार माध्यमानं एकूण जीवन आणि राहणीमान उंचवण्यात फार मोलाची कामगिरी बजावली आहे. जगातल्या कानाकोपऱ्यातली माहिती जनसामान्यांपर्यंत येऊन पोहोचते आहे. प्रशिक्षित तरुण मंडळी या व्यवसायाकडे आकर्षित होऊ लागली आहे. दरम्यान आकाशवाणी, दूरदर्शन यासारख्या प्रभावी माध्यमांचाही पसारा वाढतो आहे. तरीही सहजी आणि तुलनेनं कमी खर्चात उपलब्ध होणारं म्हणून वृत्तपत्र या माध्यमाचं महत्व कायमच राहील. अर्थात वृत्तपत्र हे माध्यम आत्मसात करायचं असेल तर लिहिता आणि वाचताही यायला हवं. वाचकांची संख्या सतत वाढते आहे, ती आणखी वाढायला हवी. गेल्या 100-150 वर्षात विशेषतः स्वातंत्र्योत्तर काळात वृत्तपत्र निर्मितीचं तंत्र खूप मोठ्या प्रमाणात बदललं. त्यात आधुनिक तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर होऊ लागला. या आधुनिकतेचा प्रभाव वृत्तपत्रांच्या निर्मिती आणि सादरीकरणावर तसंच उत्तम छपाईवर होताना दिसतो आहे. ज्येष्ठ पत्रकार आणि माजी संसद सदस्य श्रीयुत अनंतराव पाटील यांचे विचार. 50 वर्षानंतर सुद्धा जे चित्र दिसतंय हे चित्र बदलण्याच्या कामी जे आपण शासनाकडून अपेक्षा करत होतो त्याचबद्दल वृत्तपत्रांकडून सुद्धा मार्गदर्शनाची आणि दबाव आणण्याची अपेक्षा बाळगत होतो. पण तेही काही अजून होऊ शकलेलं नाहीये. वृत्तपत्रांचा जो महत्वाचा जो वाटा आहे, मोलाचा जो वाटा आहे मार्गदर्शन करण्याचा, लोकांमध्ये जागृती करण्याचा, लोकांमध्ये त्यांच्या जाणीवा निर्माण करण्याचा, ती जी भूमिका आहे ते जे एक त्यांच्यावरचं एक बंधन आहे ते काही पाळण्याची काही कुणी फारशी फिकीर करत नाही. आणि या दृष्टीने जर विचार केला तर आपल्याला 50 वर्षानंतर हा स्वातंत्र्याचा महोत्सव साजरा केल्यानंतर आपण या बाबतीमध्ये काही आपली दृष्टिकोन आपण बदलणार आहोत की नाही. स्वातंत्र्योत्तर गेल्या 50 वर्षात विशेषतः 1960 मध्ये महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यापासूनच्या गेल्या 37 वर्षात वृत्तपत्रांच्या साहाय्यानं राज्याची खूप प्रगती झाली आहे. तरीही अजून बराच पल्ला गाठायचा आहे. तो आपण पुढच्या 50 वर्षात अवश्य गाठूया. देशाच्या स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव साजरा होत आहे. पण ज्यावेळी स्वातंत्र्याचा शतक महोत्सव साजरा होईल त्यावेळी याच वृत्तपत्रांच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य अधिक वेगानं विकासाची घोडदौड करताना दिसेल
यात शंका नाही.